सावरोलीत स्वर्गवासी अजितदादा पवार यांचा अस्थिकलश अनेकांनी घेतले दर्शन. उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सर्वांना त्यांचे अंतिम दर्शन घेणे शक्य झाले नसल्याने त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी कर्जत मतदारसंघात हे अस्थिकलश फिरवण्यात आले. हा अस्थिकलश आज सावरोली येथे आला असता नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अतिशय शिस्तीत आणि शांत वातावरणात यावेळी सर्वांनी दर्शन घेतले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी दर्शन घेतल्यानंतर ते भावूक झाले. अनेक वर्षे अजितदादांच्या सोबत काम केले असून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम दादांनी केले आहे. त्यामुळे ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आजही आहेत असे वक्तव्य केले. दादांचं अस्थिकलश सकाळी कर्जत, आता सावरोली यानंतर खोपोली अशा मार्गे सर्व कार्यकर्त्यांना दर्शन होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, सर्व गुण संपन्न नेतृत्व क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी काम केलेलं आहे. साखर क्षेत्र असेल, कारखानदारी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी काम केलं आहे. असं सर्वगुण संपन्न नेतृत्व आम्हाला सोडून गेलं आहे. दादा अकस्मात जातील असं कधी विचारही नाही केला. जेव्हा समजलं, बातमी बघितली का दादांचा अपघातामध्ये विमान क्रॅश झालं आहे, असं वाटलं होतं काय थोडंसं इंजुरी होईल ना, दादा आपल्याला पुन्हा भेटतील. पण जी घटना समोर आली, वास्तव समोर आलं, ते खूपच दुःखदायक होतं. दादांनी सावरोली गावामध्ये दादा 2 वेळा आले होते. या ठिकाणी ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये दादा सामील होते. सावरोली गावावरती तटकरे साहेब आणि दादा या दोघांचं तेवढंच प्रेम आहे. मी ज्या वेळेला तालुक्याच्या समस्या दादांच्या समोर घेऊन गेलो, दादांनी ते वेळ देऊन माझ्यावर चर्चा केली आणि त्या संख्येचं निरसन केलं. टायमाला महत्त्व देणारा नेता आणि प्रामाणिक नेता. जर एखादी गोष्ट होणार असेल तर ते हो बोलणार, नसेल तर नाही बोलणार, असं नेतृत्व. खूप मोठं नुकसान झालं आहे माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं. असा नेता पुन्हा होणार नाही आहे. या नेत्याला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, सावरोली ग्रामपंचायतकडून, कलापूर तालुका व सर्व उपस्थितांकडून दादांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली.